श्री स्वामी समर्थ. बेलाचं झाड अंगणात लावावं का? किंवा तुम्ही लावायचा विचार करताय पण बेलाच्या झाडाबाबत फारशी माहिती नाही, तर बेलाचं झाड नक्की अंगणात कुठे लावावं? हे ऐका. शिवमहापुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितला आहे. तिन्ही लोकांमध्ये जितकीही पुण्यतीर्थ आहेत त्या सगळ्यांचं मूळ बिल्वपत्रात असल्याचीही मान्यता आहे. शिवमहापुराणामध्ये सांगितलं आहे की बिल्वपत्र अर्पण केल्यास भगवान शिवशंकर प्रसन्न होतात. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण बेलाच्या पानाच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप उपयोग आहेत. ते उपचार जाणून घेऊन त्या पद्धतीने उपचार केल्यास बेलाच्या पानाने अनेक आजार बरे होऊ शकतात. इतकेच नाही तर बेलाच्या झाडाची सेवा करणं म्हणजे साक्षात शिवशंकरांची सेवा करणं. ज्या घराच्या आसपास बेलाचं झाड आहे तिथे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करू शकत नाही. इतकं महत्त्व बेलाच्या झाडाला आहे आणि म्हणूनच घराच्या अंगणामध्ये बेलाचं झाड लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. घराच्या अंगणामध्ये वायव्य दिशेला हे झाड लावावं. सोमवारी, प्रदोष, पौर्णिमा, अमावस्या, चतुर्थी, दुर्गाष्टमी आणि शिवरात्रीला बेलाच्या झाडाची पाने चुकूनही तोडू नयेत. असे केल्यास दोष लागतो.